शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, सुनावणी तर पार पडली, पुन्हा एकदा पुढची तारीख देण्यात आलेली आहे। मात्र या सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय जे निर्णय घेत नाहीये या सगळ्या प्रकारामध्ये बेजबाबदार विधानं थांबवा असं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने। सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून संविधान आणि लोकशाहीचा पहिला स्तंभ ज्याला आपण न्यायालयीन प्रक्रिया म्हणतो त्या सगळ्याचा आदर ठेवून म्हणजे माझ्याकडनं आता तुम्ही प्रतिक्रिया विचारताय तर त्यांचा कुठेही अनादर होणार नाही याची नक्कीच आम्ही काळजी घेऊ आणि घेतो आहोत। परंतु ज्या पद्धतीने एखाद्या पक्षावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दरोडा पडतो आणि सगळं काढून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर अनेक निवडणुका होऊन गेल्या, मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, आता महापालिकेची असेल, आणि ज्या पद्धतीने पक्षाच्या याच्यावर पडलेले काय म्हणजे हे देशात, मी काय आमच्या महाराष्ट्रापुरता नाही बोलत आहे, तर त्याच्यावरती ज्याला आम्ही संविधानाचा प्रथम स्तंभ, लोकशाहीचा पहिला स्तंभ म्हणजे आमचं कोर्ट, आदरणीय कोर्ट, जर त्या आदरणीय कोर्टाकडनं या अनेक गोष्टींनी विलंब होतोय तर सर्वसाधारण व्यक्ती म्हणून आणि ती लोकशाहीच्या याच्यामध्ये असलेली व्यक्ती, आम्ही नागरिक आहोत ना, तर आम्ही त्या आदर ठेवूनच ते म्हणतायत ना की आपण पिक्चरमध्ये चालतं का मग तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, हा इन्सल्ट पिक्चरमध्ये चालतो का? असं आहे ना। जर आम्ही आमच्या पक्षाच्या, आमच्या घरावर, आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर एवढा मोठा जर दरोडा पडलाय आणि जर आम्ही न्याय मागतोय आणि तो न्याय एका सर्टन पिरियड मध्येच मिळणं गरजेचं होतं असं लोकशाहीच्या ह्यानी जर वाटत असेल तर नक्कीच आम्ही आमची विधानं मांडताना, म्हणजे आमचे नेते मांडताना ते ज्या पिक्चर मध्ये जसं म्हणतात तारीख पे तारीख चालू आहे, तारीख पे, ही विधानं कसे काय मग चालतात? तो पण एक कोर्टाचा अवमान नाही का? ठीक आहे, ठीक आहे किशोरीताई, तुमचं म्हणणं लक्षात आलं। तुम्ही सोबत राहा, आपल्यासोबत राहुल शेवाळे देखील आहेत। राहुलजी, सुनावणी पार पडलेली आहे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं, खरं तर 3 वर्षापासून साधारणपणे ही सुनावणी अशीच सुरू आहे, पुन्हा एकदा एक नवीन तारीख दिलेली आहे। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज तारीख दिली आहे। त्याचं कारण आहे की उबाटाच्याच वकिलांनी आज तारीख मागितली आणि वारंवार तारीख ते लोक मागत आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने सुनावणी हवी नाहीये आणि न्यायव्यवस्थेवर पण विश्वास नाहीये आणि म्हणून आज माननीय सर्वोच्च न्यायालयात माननीय न्यायाधीशांनी सांगितलं की तुम्ही बाहेर न्यायव्यवस्थेवर आरोप करता आणि टिप्पणी करतात, ते योग्य नाहीये आणि वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात पण त्यांनी बाहेर अपमानाचे शब्द त्यांनी व्यक्त केलेले आहेत। तर त्यामुळे आज खरा चेहरा त्यांचा लोकांसमोर दिसून आलेला आहे की त्यांनाच खऱ्या अर्थाने सुनावणी नाही पाहिजे आणि एक प्रकारे सुनावणी तारीख पे तारीख तेच मागत आहेत आणि आमचे वकील वारंवार माननीय सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतात की लवकरात लवकर सुनावणी करून याचा आपण निर्णय घ्यावा। पण राहुलजी, आता किशोरीताई आहेत आपल्यासोबत फोनवरून। किशोरीताई पण हेच म्हणतात की आता साधारणपणे 3 वर्ष होत आली, आज कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान देखील असाच युक्तिवाद करण्यात आला की आम्ही तर तयार आहोत, गेल्या इतक्या वर्षांपासून सतत इतके महिने पुढे हे प्रकरण जात आहे, तर ही तारीख पे तारीख आम्हाला देखील नको असं किशोरीताई देखील म्हणतात। आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। किशोरीताई, राहुल शेवाळे हे माननीय आता माजी खासदार आहेत, त्यांनी संसदमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे माझ्यापेक्षा अधिक आणि त्या दोन्ही वेळेला आमची शाश्वत असलेली शिवसेनेने त्यांना निवडून दिलं होतं, त्यामुळे त्यांचा काही मुद्द्याशी मी सहमत आहे। परंतु आम्हाला का नको असेल? मुळात जो विषयाचा जो गाभा होता, ज्या विषयासाठी सगळे उत्सुक होते, त्या विषयाचा गाभा तर संपलाय। आम्ही मशाल घेतली, आम्ही मशालीवर आमचे खासदार निवडून आणले, आम्ही आमच्या मशालीवर जे आमदार निवडून आणले, नगरसेवक निवडून आणले, त्यामुळे आता जो मुख्य गाभा होता त्या गाभ्याबद्दलचा म्हणजे जो विषय होता
त्याची उद्देश उत्सुकता म्हणायचा आहे तुम्हाला? उद्देश म्हणायचा आहे. हा. तो संपलेला दिसतोय आणि मुळात आता आम्ही नाकारणं किंवा त्यांनी मागणं हा आता विषयच राहिला नाहीये. कारण न्यायालय प्रक्रियेमध्ये गेलेला विषय आहे. त्यांचे वकील कसे मांडतात, आमचे कसे मांडतात, किंवा चंद्रचूड माननीय सन्माननीय चंद्रचूड साहेबांनी जे काही आता त्याच्यात लिहून ठेवलंय त्याला किती पद्धतीने बघतायत. बरं, या देशामध्ये 2014 नंतरच न्यायाधीशांना वेगवेगळ्या निवृत्त झाल्यानंतर पुन्हा वेगवेगळं मिळायला लागलंय. त्यामुळे आम्ही सतत ह्याच्यामध्ये नाही आहोत, म्हणजे संशयाच्या भूमिकेत. आता अख्खा देश या सगळ्या गोष्टीकडे हे एका शिवसेनेचं प्रकरण नाहीये. अगदी याच्याकडे फार वेगळ्या दृष्टीने देश नागरिक म्हणून बघतायत. अगदी. राहुल सरांची आपण एक प्रतिक्रिया घेऊया यावरती. राहुलजी, किशोरीताई हेच म्हणाल्या की नागरिक म्हणून, आता कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून किंवा नेते म्हणून नाही, तर एक नागरिक म्हणून आमची अशी इच्छा आहे माफक आणि आम्हाला अपेक्षा आहे. नाही, किशोरीताईंचे जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य अत्यंत म्हणजे त्यांच्याच बाजूने त्यांना अडचणीत आणणारं वक्तव्य आहे. खऱ्या अर्थाने देशाचे नागरिक बघत, देशाच्या नागरिकांनी यापूर्वीच लोकसभेला मतदान केलेलं आहे. माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या खासदारांना निवडून दिलेलं आहे. काही ऐका, थांबा. महाराष्ट्रातल्याच ह्याच नागरिकांनी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार निवडून दिलेले आहेत आणि सत्ता पण चांगलं की वाईट म्हटलेलं नाहीये. ऐका, जिल्हा परिषद ह्या सगळ्या विभागणी करून तर माझं गावात निघून गेलं नेतृत्वाबद्दल बोलली नाही. केस विड्रॉ करा. लोकशाही तुम्ही आता काय ताई काय बोलला की ह्या केस मधला गावात निघून गेलेला आहे, त्यामुळे मग केस विड्रॉ करा. निवडणुका झाल्या, आम्ही निवडून आलो, तुम्ही निवडून आले. तुम्ही ताईंना माहित आहे तुमचं हे वक्तव्य तुम्हाला खूप अडचणीत आणू शकतं, कारण हे सगळं रेकॉर्ड सुप्रीम कोर्टात जाईल. तुम्हीच केस फाईल केलेली आहे, केस आम्ही नाही फाईल केलेली आहे. फाईल केलेलं पुढच्या तारखेला अनिल देसाई साहेब आणि अनिल परब साहेबांचा सल्ला घ्या आणि निर्णय घेणं. पक्षाला अडचणीत आणणारं वक्तव्य करतायत तुम्ही. ताई तुम्हीच बोलला गाभात राहिला नाही तर आता केसचा गाभा राहिला म्हटलंय. माझी तुम्हा दोघांनाही विनंती आहे की तुम्ही आपापली जी मतं आहेत, आपापल्या पक्षाची जी मतं असतील ती मांडण्याचा प्रयत्न केलाय. किशोरीताईंचं हे म्हणणं होतं की उद्देश पूर्ण झालेला आहे, मग त्यानंतर या ज्या सुनावण्या आहेत मग त्याची तारीख पे तारीख का सुरू आहे. पण मला असं वाटतं की आता न्यायालयाने देखील म्हटलंय की पक्ष कुठलाही असो पण बेजबाबदार वक्तव्य नको या कुठल्याच प्रकारे. निवडणुका झालेल्या आहेत. तर आपण वाट बघूया आता ही जी पुढची तारीख दिलेली आहे त्या दिवशी तरी याबद्दलची सुनावणी काय पद्धतीने पार पडते आणि निर्णय येतो का, या संदर्भातला निकाल हाती येतो का, याकडे खरं तर फक्त महाराष्ट्राचं नाही देशाचं देखील लक्ष अर्थातच आहे, कारण मोठे पक्ष आहेत त्याविषयीची ही सुनावणी होणार आहे. धन्यवाद, तुम्ही दोघांनी देखील आपापली भूमिका मांडलीत यासाठी. तर आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे देखील याविषयीचे अपडेट्स आपल्याला देत होते. सोमेश, तुमचेही आभार. देशावरती गंभीर ऊर्जा संकट घोंगावतंय आणि असं असताना पंतप्रधान हे काटकसरीचं आवाहन करतायत.